कॅन्सर होण्याचं अजून एक कारण म्हणजे ही अशा प्रकारची नॉनस्टिकची भांडी। मित्रांनो, तुमच्या घरात जर 5 वर्ष जुनी अशी नॉनस्टिकची भांडी असतील तर ताबडतोब आता ही भांडी बदलण्याची वेळ आलेली आहे। कारण यांचं जे आयुष्य असतं हे फक्त 3 ते 5 वर्षांचं असतं। त्यानंतर याच्यावरचं कोटिंग हळूहळू खराब होतं आणि त्यानंतर सुरू होतो कॅन्सरचा जीवघेणा खेळ। आणि 5 वर्षांच्याही आत अगदी तुमचं नवीनच भांडं आहे, परंतु जर याचं कोटिंग खराब झालेलं असेल, जर याला ओरखडे पडलेले असतील, आता तुम्ही हे ओळखणार कसं? जर याच्यात तुम्ही जे अन्नपदार्थ शिजवताय जर ते याला चिकटू लागले, जर त्याला स्टिक होऊ लागले, कारण हे भांडं आहे नॉनस्टिक, जर अन्नपदार्थ याला चिकटू लागले तर याचा अर्थ याचं कोटिंग खराब झालंय आणि आता याच्यामधून जी काही रसायनं बाहेर पडणार आहेत, घातक रसायनं ज्याला आपण म्हणतो PFOA परफ्लोरोऑक्टॅनॉइक ॲसिड, तर ते अन्नपदार्थात मिसळू लागतं आणि मग आपल्याला कर्करोग म्हणजे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो। फक्त कर्करोग होतो का नाही, तुम्हाला एक छोटीशी लिस्ट आहे। थायरॉईडचा प्रॉब्लेम घरोघरी तो होऊ लागतो, लिव्हर डॅमेजच्या समस्या वाढतात, रक्तामध्ये कोलेस्टेरॉल हाय कोलेस्टेरॉलची समस्या वाढते आणि लेडीजमध्ये गर्भधारणेमध्ये गुंतागुंत निर्माण होते, मूलबाळ होण्यामध्ये म्हणजे गर्भधारणेमध्ये गुंतागुंती तयार होतात। लहान मुलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊन त्यांच्या मज्जासंस्थेवरती विपरीत परिणाम होतो। मज्जासंस्था म्हणजे मेंदू आणि एकंदरीत आपलं शरीर हे ज्याच्यावरती चालतं ते जे नियंत्रण करणारी संस्था आहे तिच्यावरती विपरीत परिणाम होतो। मग आता प्रश्न असा आहे की जर ह्याचे ओरखडे पडले असेल तर करायचं काय? सरळ ही भांडी फेकून द्या। एकतर ही भांडी खरेदी करताना याचं जे बूड आहे, याचा जो तळ आहे तो जाड पाहिजे, म्हणजे उष्णतेचं समसमान वितरण होईल। चांगल्या ब्रँडची भांडी तुम्ही विकत घ्या, याचं कोटिंग व्यवस्थित चेक करा, हे कोटिंग गुळगुळीत पाहिजे, कुठेही त्याच्यावरती स्क्रॅचेस किंवा ते निर्दोष असावं याची तुम्ही काळजी घ्या। PFOA फ्री म्हणजे परफ्लोरोऑक्टॅनॉइक ॲसिड फ्री असणारं भांडं आपण खरेदी करायचंय। त्या बॉक्सवरती PFOA फ्री असं लिहिलेलं आहे का हे मुद्दाम होऊन चेक करा। हे भांडं वापरताना कधीही गॅस फुल करायचा नसतो, मध्यम आचेवरती याच्यावरती अन्नपदार्थ हे शिजवायचे असतात। जेव्हा तुम्ही गॅस फुल करता तेव्हा याचं कोटिंग वितळू लागतं आणि एक प्रकारचा धूर बाहेर पडतो। या धुरामुळे सुद्धा एक आजार होतो, त्याला म्हणतात पॉलिमर फ्यूम फीवर। याच्यामध्ये काय होतं, थंडी ताप येतो, अंग दुखू लागतं, डोकं दुखू लागतं आणि आपोआप एका दिवसात तो आजार बरा सुद्धा होतो। परंतु वारंवार जेव्हा या गोष्टी होऊ लागतात तेव्हा मात्र शरीरावरती अपायकारक परिणाम होतात। हे भांडं गरम असताना अजिबात धुवू नका, याला थंड होऊ द्या आणि त्यानंतर मऊ स्पंज आणि सॉफ्ट साबणाचा किंवा डिटर्जंटचा वापर करून आपण हे भांडं धुवू शकता। ही भांडी एकमेकांवरती आदळून चालत नाहीत, ही एकमेकांमध्ये ठेवताना मध्ये आपल्याला एखादा स्पंज किंवा मऊ कापड हे ठेवावं लागतं। जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। थँक्यू।